ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे अपेक्षेने पाहत असते. कोण काय करत आहे, कोण गप्प बसलेत का, कोण गप्प बसून राजकारण करतं आहे का, या गोष्टी गौण आहेत. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. त्याच्यामुळे लाखो लोक जेव्हा रस्त्यावरती उतरतात त्यांना तुम्ही बंदुकीचा धाक दाखवून किंवा तुमची चाणक्यगिरीचे खेळ करून त्यांना तुम्हाला अशा प्रकारे खेळवता येणार नाही. तुम्ही जायला पाहिजे, मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली पाहिजे. तुमच्याविरुद्ध लोक घोषणा देतील. आतापर्यंतच्या अनेक मुख्यमंत्री अशा प्रकारे या प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत. कोणी उपोषणाला बसलेले आहेत, कोणी अजून काय गेलेलं आहे. सेनापती बापट जेव्हा उपोषणाला बसले होते तर राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री हे त्यांच्या भेटीला गेले होते. इतरसुद्धा मुख्यमंत्री गेलेले आहेत. आतापर्यंत अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा आपण जात होतात ना, गेलात, अनेकदा अनेक ठिकाणी गेलेले आहात आपण. मग मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसत आहेत, त्यांनी ते उपोषण करू नये आणि लोकांना त्यांच्या एक दिलासा द्यावा, आधार द्यावा, यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्याने स्वतः पुढाकार घेतला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काहीच नुकसान होणार नाही आणि मुख्यमंत्र्यांचंही नुकसान होणार नाही. उलट ते मोठे नेते होते.